चला मॅच ऑन. 10:15 टाइमर इकडे आम्ही सेट केलेला आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी आशिष सज्ज होतोय. ऑकवर्ड बॉडी पोझिशन फलंदाजाची. डिलेमा असतो कुठल्या फलंदाजाच्या मनामध्ये, फ्रंट फुटला जाऊन खेळायचं, बॅक फुटला जाऊन खेळायचंय. निवृत्ती पाटील देवघर लिजन क्रिकेटर यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक अधिक स्वागत. प्लीज विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावर येऊ. प्लीज प्लीज. पहिला बॉल डॉट येतोय आशिषचा. दलोंडे आणि घोटगाव या दोन गावांदरम्यान हा सामना आपण पाहतोय. स्ट्रायकरला जॉन्टी आहेत, लेफ्टी बॅटर. पहिला बॉल डॉट येतोय. जॉन्टीच्या माध्यमातून फटका खेळण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण त्यांनी काही काळासाठी ते प्रयत्न थांबवले. अपील विकेट किपरची दिसते, पण पंचांना त्या अपील मध्ये बिलकुल रस नाहीये. येतो डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि आतापर्यंत खातं खुललं नाहीये. खरं तर टीम दलोंडेचं गोटगाव संघाकडून एक चांगलीच षटकांची हाताळणी अपेक्षित होती. त्यापैकी पहिलं षटक आशिषच्या वतीनं हाताळलं जातं. खरं कुठल्याही कॅप्टनचा माइंडसेट तोच असतो. जर आपण क्षेत्ररक्षण निवडतोय तर 3 गोलंदाज चांगली कामगिरी करतील, तोच विश्वास कॅप्टनचा असतो. आणि आतापर्यंत आशिषने तो विश्वास योग्य ठरवलेला आहे. समोरचा एक प्रतिभावंत फलंदाज जॉन्टी यांच्या प्रयत्नांना रोखलेला आहे. अजूनही 3 बॉल झालेत आणि एकही धाव बनवता आले नाहीये दलोंडे संघाकडून जॉन्टीला. बॉलिंग अटॅक प्रॉपर पाहायला मिळतोय. प्रिन्स म्युझर आपण जर पाहत असाल तर 3 चेंडू डॉट आलेले आहेत. आतापर्यंत आपण फलंदाजांचा दबदबा या रजनीमध्ये पाहिलेला आहे. गोलंदाज सुद्धा त्याच शैलीचे आहेत. त्याचं प्रमाण गोलंदाज आशिष देतोय. झेलचीचा मोका आहे. मिड ऑफ मागे सरकला, झेल टिपला, पहिला धक्का बसला. जॉन्टी 4थ्या चेंडूवर बाद. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मयूर, पोहोचतायत. अपेक्षा प्रत्येकाची असते, क्रम प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण प्रत्येक क्रमावर तितक्या धावा येतीलच असं कुठे लिहिलंय. जॉन्टीचा पहिला क्रमांक होता, त्यांनी 4 चेंडू घेतले, धाव त्यांना बनवता आली नाही. सागर यांनी 3 षटकार खेचले, तर सागर बिल्डर्स आणि सौरभ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस षटकारांच्या तिकडीसाठी सागर जाहीर करण्यात आलेलं आहे. 3 षटकार लगातार खेचले तर ते बक्षीस. जागा बनवली स्ट्रोक्ससाठी. खूप जास्त डावीकडे सरकले बघा, रिप्लेमध्ये आपण पाहतोय प्रिन्स मूव्हीजवर. अगोदर ऑप्शनच्या पाहिजे स्टान्स होता, पण त्यानंतर खूप जास्त मागे सरकले स्ट्रोक खेळताना. जागा बनवण्याचा प्रयत्न होता. आपण निर्धाव षटक पाहणार आहोत का, कारण त्यापर्यंत एकही धाव या षटकात खर्च केली नाही आहे गोलंदाज आशिषने. 5 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. 1 विकेट मिळवला. विकेट मिडमच्या उंबरड्यावर गोलंदाज आशिष. चला आपण पुढील 2 कॅप्टन देखील पुकार देऊया या बॉल नंतर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अपील, पण त्या ठिकाणी थोडा कॅज्युअल अप्रोच गोलंदाजाचा. पण ही एक धाव आहे, पण मेडन झाले. तर पहिली मेडन आजच्या वेळापत्रकात पाहायला मिळते आशिषची. एकही धाव त्यांनी खर्च केली नाही आणि विकेट मेडन बाय बॉलर आशिष. जी पाटील मान्यवर यांच्या शुभ हस्ते संतोष बोरगे पालसई या प्रेक्षकांना या ठिकाणी 1000 रुपये कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जाते. ही खासियत आहे SP ट्रॉफीची. सामनेही पाहायला मिळतात आणि पैसेही या ठिकाणी कमवायला मिळतात. 6 नाईट रोजगार मिळावा. संतोषजी बोरगे यांच्याकडे मी जात आहे. संतोषजी बोरगे, आपण या ठिकाणी आलात, पहिल्यांदा मनामध्ये काय ठेवून आला होता स्पर्धा पाहण्यासाठी? काहीच नाही, 11 वाजता कामावरशी सुटलो आणि इथं मॅच बघायला आलो. आयोजन तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं.
आपण 11 वाजता कामावरून सुटलात, थेट बिलोईच्या मैदानाकडे मॅच बघण्यासाठी आलात, समोरचा झील आला, तो तुम्ही पकडला, 1000 रुपये मात्र तुम्हाला बक्षीस मिळालं. आता कसं वाटतंय? मस्त वाटते. या आजाराचं काय करणार? हा. घरी नेणार. ओके, धन्यवाद. आईला देणार की वहिनींना देणार? चला चला, टायमर स्टार्ट आहे बघा. आम्ही त्या सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळतोय. पुढचे 2 संघ आपण पुकार देऊया. मुसारने आणि राजा सातवी साई पाटील. वेलकम साई, फर्स्ट आहे, वेलकम. ऑन साईडला टर्न केलाय बॉल आणि आता कुठे पहिली धाव विथ बॅट. हा, राजाची मुकडी आणि साईनाथ पष्टे. मेडनवर आतापर्यंत 3 मेडनवर पडलेले आहेत. 6000 पाठवायचे आहेत. प्रति मेडन ओव्हरला 2000 रुपये पारितोषिक. प्रिन्स मेव्ह्यू आपण संपूर्ण पाहत आहेत आणि ते लवकरच दिलं जाईल. वेलकम. लेग बाईकची धाव तर खात्यात जात नाही. आशिषच्या त्याचमुळे निर्धाव षटक आजच्या वेळापत्रकातलं आशिषने पूर्ण केलेलं आहे. ते देखील विकेट मेडन. तर भुवन बॉलिंग प्रकार पाहायला मिळत आहेत, ज्यांनी पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केले. चला, मॅच ऑन ठेवा. टायमर स्टार्ट आहे. 10 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला. 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. गुडगाव पुढचा बॉल. तेच तरार बॉल. बॅटची लिडिंग आहे. बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. फलंदाज होतात बा. धक्का बसतोय दुसरा टीम दलुंडेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. हर्ष पोहोचतोय. 4थ्या क्रमांकावर फलंदाजांची थोडी उचल बांगडी तर दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. पण जर आपण कुठल्या स्पर्धेत सहभागी झालोय आणि आपल्याकडे कमी षटकं आहेत तर मग तो खेळ द्यावाच लागेल. त्यासाठी कुठलंच एक्सक्यूज नाहीये. त्यामुळे हर्ष आणि आता मयूर या दोघांना तो समजदारीचा, जबाबदारीचा, धावांचा खेळ द्यावा लागेल दलोंडे संघाला. पुढचा बॉल भुवन. आपण मारवता परफ्यूम बॉल. येतोय हा डॉट बॉल. मागचं षटक पुन्हा एकदा पाहतोय का मी असंच दिसते चित्र, कारण इकॉनॉमिकल राहिलेत आतापर्यंत भुवन. विकेट सुद्धा त्यांच्या खात्यात जाते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल त्यांनी खर्च केली होती. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2 झाले, म्हणजे 9 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 2. पुढचा बॉल. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल हवेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. अजून एक फलंदाज. होईल बाद. दलोंडे संघाला बसतायत धक्क्यांवर धक्के. तिसरा धक्का. फलंदाज यांच्या सौजन्याने फर्स्ट टाइम वाडा तालुक्यात बिलोशी मध्ये. पाहिजे असे निवेदक पाहिजे. सूरज पाटील फॅन्टॅस्टिक ॲटमॉस्फिअर त्यांनी क्रिएट केला. मला आता असं वाटतं उद्याचं वातावरण ते कसं बनवतील, इतकी त्यांची ऊर्जा आपण पाहतोय आणि तो माहोल निवेदकाला बनवायचा असतो. तेच उत्तम काम सूरज पाटील करतायत ना. उद्या ब्लेझर. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 2 धावा. 2च्या पुढे काय धावफलक सरकत नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही दुसऱ्या षटकात 2 बॉल्स बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पोहोचतायत. बॉलर तयार. भुवन स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॉलला खेळलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतायत. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 3 आणि गडीबाद झाले 3 धावा 3 गडीबाद. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल बाकी दुसऱ्या षटकातला. चला पुढचे 2 संघ. सूरज सर आपण पुढच्या 2 संघांना आमंत्रण द्यायचंय. यस सर. टॉस साठी यायचंय. दाखिवली संघ कॅप्टन पोहोचलेला नाही या ठिकाणी आणि दिगाशी कॅप्टन. आपण त्वरित पोहोचा. बी फास्ट. शुभम पाटील ट्रॉफी दाते यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक अधिक स्वागत. शुभम संजय पाटील, शुभम शेठ पाटील बिलोशी पाटीलपाडा, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. आणि मिस्टर लोकेश पाटील आपणही व्यासपीठावर यायचंय. लोकेशजी पाटील, शुभम शेठ पाटील, प्लीज वेलकम. इन्को कंपनीचे ओनर शुभम शेठ पाटील पाटीलपाडा आपण व्यासपीठावर यावं. प्रवीण पाटील यांचे चिरंजीव सुद्धा येत आहेत. लोकेश पाटील आपलं हार्दिक अधिक स्वागत.
2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद झालेले आहेत. 4 3 धावा 4 गडी बाद. हा कुठला फुटबॉलचा स्कोर नाहीये, गोल्स नाही आहेत, ते धावा आणि विकेट्स आहेत. 3 धावा 4 फलंदाज बाद झालेले आहेत टीम दलोंडेचे. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत सूरज पष्टे. चला सूरज, आपण वेळ घेऊ नका. आतापर्यंत 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. 10 वाजून 15 मिनिटांनी बॉल डिलिव्हर झाला होता पहिल्या षटकातला. परेश पाटील, बिलोशी नाना यांच्याकडून षटकारांच्या तिकडीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. परेश पाटील नाना बिलोशीचे त्यांच्या वतीनं षटकारांच्या तिकडीसाठी. हो, बॅडमिंटन स्ट्रोक. बॉल आहे मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4व्या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा, सफेद पडद्याच्या मागे थांबा प्लीज प्लीज. बघा, मुख्य मंचासमोर आपण जे बॅटिंग एंडच्या मागे सफेद पडद्याच्या पुढे बसलेला आहात, प्लीज सफेद पडद्याच्या मागे बसा. ते चित्र थोडंसं लाईव्ह वर व्यवस्थित दिसत नाहीये. क्रॉस बॅटेड पुल केलाय, पण क्षेत्ररक्षक आहेत, बनतायत दर्शक. बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गुल षटकार. थँक्यू. धावसंख्या पोहोचते 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. आणि आता कुठेतरी चिरागने जबरदस्त खेळ देण्याची सुरुवात केली, पण तितकाच चांगला बॉल. ब्लॉक ऑल डिलिव्हरी. गोलंदाज सूरज पष्टेची. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अजूनही बॉल चेस केला जात नाही आणि आता सरते शेवटी बॉल अडवला जातोय. आणि बघा, जे व्हायचं नव्हतं ते झालंय. फलंदाज बाद आहे की नाही? नाही. 2 धावा पूर्ण केल्यात. लेग बायच्या 2 धावा आहेत त्या. बॅटिंग एंड अंपायर कडून येस रेफरल आलेला आहे. अंपायर रनआउटसाठी सर. ओके, चला बॅटिंग एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची शहानिशा आपण करणार आहोत. प्लीज प्लीज लगेच आता तो अँगल तुमच्या समोर आणतील. लेग बायची ही धाव तर आहे, पण आता किती धावा आहेत? 1 की 2? 2 तर झाल्यात, पण तिसरी धाव घेताना फलंदाज बाद आहे की नाही त्याची शहानिशा आपण करतोय. बॅटर इज आउट. चला 1 सेकंड, 2 मिनिट थांबा. थांबा 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 थांबा. बेल्स उशिरा ड्रीप झाल्यात की आपण चेक करतोय. जी हेमंत सरांना देखील तोच प्रश्न विचारायचा आहे. येस, फलंदाज आउट आहे. येस, आता आउट आहे. कारण पहिल्या कनेक्शनला बॉल ड्रीप नव्हत्या झाल्या, पण सेकंड कनेक्शनला बॉल बेल्स ड्रीप झाल्या. तर 2 धावा तर मोजल्या जाते लेग बाईच्या. आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. चिरागला परतावं लागेल. 2 धावाची होते वाढ. धावसंख्या 12. 12 रन्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दलोंडे संघाकडून पोहोचतायत. दर्शन पोहोचतायत. फलंदाज कधी कधी असुसलेले असतात की तुम्हाला फलंदाजी मिळेल की नाही. 3 षटकामध्ये तर मिळणारच नसते, पण 3 षटकामध्ये सुद्धा 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचलेला आहे दलोंडे संघाकडून. त्याचमुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला तो मौका मिळतोय त्यांचं बेस्ट देण्याचा. आणि मिळाला आहे तर द्या, एवढंच मी सांगेन. जर तुम्हाला मौका मिळालेला आहे तर तो तुम्हाला नक्कीच आपल्या संघाच्या हितासाठी जपावा लागेल. बॅटची टॉप एज आणि बॉलर येतोय. बॉल खाली. सूरज टिपतोय चेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. दर्शन आल्या पावली परत. विकेट डाऊन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पोहोचतायत 8व्या क्रमांकावर. जो आता आपण उल्लेख करत होतो की 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संधी मिळेल की नाही याची शाश्वती नसते, पडतात दलोंडी संघाच्या 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाला सुद्धा संधी मिळालेली आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या आहे 12. 6 गडी बाद. डाकिवली आणि दिघाशी. चला टॉससाठी या. डाकिवली आणि दिघाशी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी त्वरित या. डाकिवली आणि दिघाशी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी त्वरित यायचे. टॉस बॉक्सच्या बाजूला उभे राहा.
आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये सूरज पाटील सर त्या ठिकाणी सज्ज असतील. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 12, 6 गडी बाद. शेवटची चला डाकिवले संघाचे कॅप्टन रेडी झालेले आहेत. तर दिगोशी चला दिगोशी कॅप्टन दरम्यान बॉल हवेत होता काही काळासाठी. एक सिंगल तर कंप्लीट झालेली आहे. येस नो बॉल आहे. चला अजून एक मौका मिळतोय. 1 फॉर दी ओव्हरची सूचना या अगोदर दिली होती आणि त्याचमुळे आता हा बाउन्सर अंगलट आलेला आहे सूरज पष्टेच्या. आणि आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. मिळतात या 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते 14. लास्ट बॉल पहिल्या डावातला शेवटचा बॉल लेग बायची 1 धाव आणि नोची 1. एकूण 2 धावा त्या मिळालेल्या आहेत. आणि पुढचा बॉल फ्री हिट. अझीम अब्दुल्ला सरांचा इशारा. हेलिकॉप्टर उडालाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक येईल का? नो बॉल आहे. अजून मोका मिळेल. आता मोक्यांवर मोके मिळत आहेत. पण आता फलंदाज तर परतीचा प्रवास करेल. ही 1 धाव आणि नो बॉल चेक. 2 धावा मिळतील आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. अजून एक बॉल बाकी आहे. रिव्ह्यू लॉस्ट. चला धावसंख्या झालेली आहे या 2 धावांच्या मदतीनं 16 धावा. फ्री हिट कंटिन्यू. 16 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल फुल टॉस होता. बॅटची इनसाइड एज. बॉल घरंगळतोय स्क्वेअर लेग मिड विकेट झोन मध्ये. गोलंदाज सूरज बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं स्वप्न तर पूर्ण होणार नाही. एकदा पूर्ण होते. धावसंख्या 17. जिंकण्यासाठी 18 चेंडू. 18 धावांची गरज असेल टीम गुडगावला. 18 चेंडू 18 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सज्ज असेल सूरज पाटील सर. तर या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स आपण पाहू शकताय. तर मान्यवर या ठिकाणी आलेले संदीप पाटील यांचे खासम खास मित्र परिवारातील व्यक्तिमत्व शुभम पालवी आणि प्रफुल्ल भोईर आमच्या समिती या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जोडलेले आहेत. 2 टीम टक्कर देणार आहेत. एसपी ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट आजची 5वी रात्र जल्लोषात साजरी केली जाते. आणि टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी एका बाजूला पाहू शकताय तर आई गावदेवी क्रीडा मंडळ दिगाशी टीम या ठिकाणी आहे. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहू शकताय तर वीर हनुमान क्रीडा मंडळ डाकिवली हे 2 टीम टक्कर देणार आहेत. आदरणीय शुभमजी पालवी यांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. हेड अँड टेल. एसपी ट्रॉफी टॉस बॉक्स. टॉस होतो या ठिकाणी आणि टॉस येतो हेड. टॉस विन आई गावदेवी दिघाशी या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण आलेला आहात. भिवंडी ग्रामीणतील टीम आहे आणि मान्यवर विनंती आपण सन्मान व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्या. दिघाई टीम कॅप्टन व्हॉट्स नेम? उमेश भोईर. उमेश भोईर आमच्या समेत जोडलेले आहेत. टॉस आपण जिंकलेला आहे. आयोजनाबद्दल काय म्हणाल या ठिकाणी एसपी ट्रॉफीबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू. आणि आपण टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच. 3 गोलंदाज असतील. बॅटिंग घेणार या फिल्डिंग? फिल्डिंग करताना विपक्ष टीम डाकोली टीमला कुठपर्यंत रोखणे टार्गेट मनामध्ये आहे? 20 पर्यंत मात्र या ठिकाणी 18 बॉलमध्ये रोखण्याचं टार्गेट आहे. बेस्ट ऑफ लक कॅप्टन आई गावदेवी दिघाई टीम कॅप्टन. आणि या ठिकाणी आमच्या समेत जोडलेले आहेत कर्णधार वीर हनुमान क्रीडा मंडळ डाकोलीचे कॅप्टन आहेत. व्हॉट्स नेम? प्रवीण पाटील. सोन्या या नावाने आपण ओळखले जात आहेत. तर काय म्हणाल सोन्या, आपण या ठिकाणी टॉस हरलेला. टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असतं? निश्चितच आम्ही फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग स्वीकारावी लागते. प्लॅन बी वापरावं लागेल. काय डोक्यामध्ये प्लॅन बी आहे ओव्हर 3 असताना? ॲक्च्युअलमध्ये प्लॅन बी घेऊनच आलो होतो टॉस करण्यासाठी. टार्गेट काय मध्ये आल? एक 40च्या आसपास टार्गेट द्यायचा आमचा प्रयत्न असेल. 40 40चं टार्गेटमध्ये ठेवलं. बेस्ट ऑफ लक कॅप्टन
वीर हनुमान क्रीडा मंडळ डाकविली टीम विपक्ष आई गावदेवी दिघाशी टीम हा पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. रंगतदार आजची रात्र नक्की आपण जोडले जा, कारण या आजच्या नाईटमध्ये आहेत विक्रमगड तालुका, शहापूर तालुका आणि भिवंडी तालुक्यातील मातबदार टीमचा मात्र सहभाग आहे. आणि उद्या ओपन क्रिकेटचं मात्र थरार पाहायला मिळणार आहे. SP ट्रॉफीचा धमाका. वेलकम. धन्यवाद सूरज पाटील सर आणि धन्यवाद सदानंद सर. चला 18 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्षाचा पाठला करताना सागर आणि सूरज हे दोन फलंदाज आणि जॉन्टी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 18 धावा रोखायच्या जॉन्टीला. खरं तर जॉन्टी यांच्या वतीनं तो अपेक्षांचा भडीमार होता की जॉन्टी एक चांगला खेळ फलंदाजी करताना देतील, पण आता गोलंदाजी करताना ती कमतरता भरून काढावीच लागेल जॉन्टीला. कारण संघाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा जेव्हा आपण राहतो अशा वेळेला चाहत्यांचा प्रतिसाद देखील पाहायचा असतो. तर जॉन्टी देखील तसाच प्रयत्न करतील का पाहूया. ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल आहे. सामना कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण अशा लो स्कोरिंग बॅटल सुद्धा हाय व्होल्टेजच्या होतात. कित्येक स्पर्धांमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आणि त्याचमुळे असंच कुठेतरी घडतंय का, दलोंडी संघाकडून एक प्रॉपर बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल का, प्रत्येक गोलंदाज ती जबाबदारी घेईल का, ही वेगवेगळे प्रश्न आहेत. पण ऑन साइडला फोर्स केलंय, फलंदाज बाद होतोय. पहिला सिल्वर डकवर फलंदाज सागर. बॅक टू पॅव्हिलियन. तोडीस तोड प्रत्युत्तर टीम दलोंडेकडून. यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. आपण सन्मानित व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तानाजी राऊत प्लीज वेलकम बिलोशी. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ असाच पसंत केला जातो. तुम्हाला काही गोष्टी अनएक्सपेक्टेड असतात ज्या घडतात सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच कुठेतरी आता घडेल का या सामन्यामध्ये, तीच ओढ आता प्रेक्षकांना लागलेली आहे. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, त्यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. आणि जॉन्टीने एक चांगला खेळ आपल्या संघाला दिलेला आहे गोलंदाजी करताना. जॉन्टी तयार. राऊंड विकेट. यावेळेस हुक केल्या बॉलला आणि धावा बुक केल्या आहेत 6. विकेट नंतर येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू. उद्या मला कॉमेंट्री नाही आहे. मला असं वाटतं उद्या प्रेक्षक म्हणून या स्पर्धेत यायला हवं का. चौकार. 4 धावा. उद्या ऑडियन्स कॅशसाठी काहीतरी आहे वाटतं. आज तर आहेच 1000 रुपये. उद्या शेवटच्या दिवशी अंतिम मॅचला लक्षात घ्या आणि वाक्य क्रॉस बॅटेड नाही थांबणार, सामना पहिल्या षटकातच संपवणार असंच वाटतंय. फलंदाज आशिष. चौकार. 4 धावा.